नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मंडळी, आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या गावी माझ्या आजीसोबत घडलेली आहे आणि तोच भयानक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, आज या घटनेला खूप वर्ष झाली, पण त्याच्या आठवणी आज पण ताज्या आहेत. ते दिवस उन्हाळ्याचे होते आणि गावी उन्हाळा म्हटला की पाण्याची टंचाई होत होती आणि त्या काळात पिण्याच्या पाण्याचे नळही नव्हते. त्यामुळे विहिरीच्या पाण्यावरती अवलंबून राहावे लागत होते आणि पाणी आणण्यासाठी खूप दूर दूर जावं लागत होतं. असाच एक दिवस शेजारच्या बायका आणि आजी मिळून पाण्याला जायला निघाल्या. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिवसभर शेतातली कामे करून बायका संध्याकाळच्या पाण्याला जात होत्या. विहीर थोडी दूर असल्यामुळे सगळ्या बायका पटापटा चालत होत्या. आजीही त्यांच्या मागून जात होती. आता थोडा अंधार झाला होता. चालता चालता शेजारचं भलं मोठं झाड अचानक हालायला लागलं होतं. आजी जागेवरती थांबली आणि त्या झाडाकडे पाहू लागली. आजूबाजूची झाडे शांत आहेत, पण हेच झाड कसं काय हलतंय असा विचार आजीच्या डोक्यात चालू लागला. तेवढ्यात शेजारच्या बायकांनी आजीला आवाज दिला आणि आजी परत चालू लागली. पण आजी वळून वळून त्या झाडाकडे बघत होती. तेवढ्यात बाजूच्या बांधावरचा मोठा दगड आजीच्या समोर येऊन पडला. दगडाचा मोठा आवाज झाला. या वेळेला मात्र आजी चांगलीच घाबरली. तिच्या अंगावर शहारा आला. ती तिथेच घाबरून उभी होती. दगडाच्या आवाजामुळे पुढे गेलेल्या बायका आजीच्या दिशेने पळत आल्या. त्यांनी आजीला विचारलं, तुला लागलं नाही ना? आजी नाही म्हणाली. याशिवाय आजी दुसरं काहीही बोलली नाही. सगळ्या बायकांनी आजीला सोबत घेऊन विहिरीच्या दिशेने निघाल्या. थोड्या वेळानंतर सगळ्याजणी विहिरीजवळ पोचल्या. सगळ्यांनी आपापले हांडे भरून घेतले आणि घरच्या दिशेने चालू लागल्या. आजीने पण आपले 2 हांडे भरून डोक्यावर घेतले आणि घरच्या दिशेने निघाली. चंद्र आणि चांदण्याच्या प्रकाशात वाट तर दिसत होती, पण वातावरणात एक भयान शांतता होती. आजी आता त्या पडलेल्या दगडाजवळ आली होती, पण तिने डोक्यात काही विचार न आणता पुढे चालू लागली. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर तिला असं भासू लागलं की आपल्या पाठीमागून कोणीतरी चालत येतंय. ती खूप घाबरली होती, कारण सगळ्या बायका पुढे निघून गेल्या होत्या. मग पाठीमागून कोणाचा आवाज येतोय. तिने घाबरत घाबरत मागे वळून पाहिले. पाठीमागे कोणीच नव्हते. तिने थोडासाही वेळ न घालवता पटापटा चालू लागली. पण अचानक तिला घुंगराचा आवाज ऐकू आला. तिने डोक्यावरचा हांडा घट्ट पकडून ठेवला. तिचे हातपाय सुन्न पडले होते. तिने पुन्हा मागे वळून पाहिले, पण मागचे दृश्य पाहून तिचं काळीज बंद पडतंय की काय असं वाटू लागलं. भीतीने तिला घाम फुटू लागला. तिचे डोळे मोठे झाले, कारण तिच्या समोर एक बाई उभी होती. तिने लाल साडी नेसली होती. अंगावर सोन्याचे दागिने होते. पण त्या बाईला चेहरा नव्हता. तो फक्त हाडांचा सापळा होता. आजीने डोक्यावरचा हांडा तसाच खाली टाकला आणि घराच्या दिशेने धावत सुटली. धावताना ती कित्येकदा खाली पडली, पण ती थांबली नाही. पाण्याला आलेल्या बायकांनी तिला विचारलं की काय झालं, पण ती काहीच बोलली नाही आणि थेट घर गाठलं आणि घराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिने तिचे डोके गुडघ्यावर ठेवले होते आणि थरथर कापत होती. घरच्यांनी तिला खूप विचारलं, काय झालं,
पण ती काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्या रात्री ती काहीच बोलली नाही, ना काही खाल्ले. दुसऱ्या दिवशी आजोबा आजीला उठवायला गेले. त्यांनी तिच्या अंगावरले पांघरून काढले, पण आजीचे डोळे उघडेच होते आणि काहीतरी पुटपुटत होते. आजोबांनी पुन्हा आजीला विचारले, काय झालं, अशी का करतेस? त्यांनी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आजीने एका हाताने आजोबांना दूर ढकलून दिले आणि पटकन उठून बसली आणि विचित्र आवाजात हसू लागली आणि घेऊन जाणार असं बोलू लागली. आता आजोबांना कळून चुकलं होतं की हा काहीतरी बाहेरचा प्रकार आहे. त्यांनी एका मांत्रिकाला बोलून घेतलं. त्या मांत्रिकाने उतारा काढायला सांगितला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट रात्री ती उठून मोठ्याने ओरडत होती. तिने खाणेपिणे सोडले होते. घरच्यांनी खूप प्रयत्न केले, पण काही फरक पडत नव्हता. जेवण सोडल्यामुळे तिला खूप अशक्तपणा आला होता. तिच्या अंगावर मांस दिसेनासं झालं होतं. सगळ्यांनी आशा सोडल्या होत्या, पण एक दिवस आजीची बहीण तिला भेटायला आली होती. आजीला बघताच समजून गेली होती की हे काहीतरी बाहेरचं आहे, कारण आजीच्या बहिणीला मांत्रिक विद्या येत होती. तिने तिचा हात हातात घेतला आणि डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली आणि थोड्या वेळात घराबाहेर येऊन आजोबांना बोलवून घेतले आणि आजोबांना म्हणाली, जखीन आहे तिच्या अंगात. आजोबांना थोडा धक्का बसला. त्यांनी विचारलं, काय करावं लागेल? आजीची बहीण म्हणाली, तिने तिची वस्तू घरात आणली आहे, म्हणून ती जखीन तिच्या पाठीमागे इथपर्यंत आली आहे. आजोबा म्हणाले, ती तर काहीच घेऊन आली नाही, आल्यापासून एकाच जागेवर आहे. आजीची बहीण म्हणाली, तरी एकदा बघावं लागेल, नाहीतर ती जखीन तिच्या अंगातून जाणार नाही. आजोबा पुन्हा आजीजवळ गेले आणि ती वस्तू शोधू लागले, पण काही सापडलं नाही. आजोबा आता तिथून निघत होते, पण जाता जाता त्यांचा हात आजीच्या पदरावरती पडला. पदराला कसली तरी गाठ होती. त्यांनी ती गाठ सोडली. त्यात त्यांना एक सोन्याचा मणी भेटला. तो सोन्याचा मणी आजीचा नव्हता. लगेच तो मणी आजीच्या बहिणीला दिला. आजीच्या बहिणीने एक उतारा तयार केला आणि तो सोन्याचा मणी त्यात ठेवला आणि तो उतारा विहिरीच्या वाटेवर ठेवायला सांगितला. पण सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता की हा मणी आला कुठून? तर आजी जेव्हा पाण्याला गेली होती तेव्हा तिला वाटेच्या कडेला असलेल्या झाडाखाली हा मणी भेटला होता आणि तो मणी तिने तिच्या पदराला गाठ मारून त्याच्यात ठेवला होता. आणि जेव्हा तिने तो मणी उचलला होता तेव्हा ते झाड जोरजोरात हालायला लागले होते आणि तिथून हा सगळा भयानक प्रकार घडायला सुरुवात झाली होती. एका दिवसानंतर आजी स्वतःहून अंथरुणातून उठली आणि पिण्यासाठी चहा मागितली. घरच्यांनी लगेच चहा बनवून दिली. आजीला असं बोलताना पाहून सगळे आनंदी होते आणि ही घटना घडल्यापासून रात्रीचं कोणीही पाण्याला जात नव्हतं. आजीचं आता वय झालं, पण तो भयानक प्रकार सांगताना आजही तिच्या अंगावरती काटा येतो. तर मंडळी, जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.